कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु केशवराव महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरी जे शेष भागे चतुर्थेचिनी। गीतेच्या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकावरती माऊलींनी 91 ओव्या रचलेल्या आहेत, त्याचं विवरण केलंय। तो श्लोक म्हणजे सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा कर्म सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि स मा शुचः। त्यामधली एक ओवी आहे ही। हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरी जे शेष भागे चतुर्थेचिनी। कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी भक्ती करणं हेच अंतिम ठिकाण आहे। अंतिम भागात माऊली असं सांगताय, हा सगळ्यात शेवटचा साधकाच्या साधनेतील अंतिम टप्पा आहे। आणि म्हणून त्यांना असं म्हणायचंय, संबंध गीता सांगून झालंय खरं, अंतिम भागात ते म्हणतायत सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अर्जुना, सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून सर्व शक्तिमान सर्वाधिक आधार अशा मला शरण ये। मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन। तू शोक करू नकोस। या श्लोकात एकूण दिसायला दिसतं ते 4 गोष्टी आहेत। एक आहे सर्व धर्मं परित्यज्य, म्हणजे धर्म काय आहे, कशाचा त्याग करायचा आहे। अधर्म काय आहे, शरण जाणं म्हणजे काय आहे, आणि पापमुक्त करेन हे जे त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे ते काय आहे। गीतेतील एकूण उदात्त श्लोकापैकी हा एक श्लोक आहे। रामानुजाचार्य म्हणतात
हा श्लोक म्हणजे चरम श्लोक आहे, उत्तमातला उत्तम श्लोक आहे त्यांना सांगायचं आहे. गंमत आहे बघा, पहिल्यापासून दुसऱ्या अध्यायापासून शेवटपर्यंत माऊली सांगतायत धर्माचं प्रथम पालन कर, आणि आता म्हणतायत सर्व धर्म परित्याज्य, माझं सगळे धर्म सोडून आलाय. म्हणजे पहिलं खरं का शेवटचं खरं? कोणता धर्म सोडायला सांगतायत? कसा धर्म सोडणं म्हणजे काय आहे? धर्म पाहणं आता गरजेचं झालंय. धर्म सोडणं म्हणजे काय नंतर बघू. माऊलींच्या शब्दाच्या आधाराने भगवंतानी धर्म शब्द अनेक अर्थांनी वापरलेला, एकच अर्थ नाही. मग येथे कोणत्या अर्थाने वापरलेला आहे याच्यावरचा विचार करायला लागलं तर या ठिकाणी धर्म शब्द म्हणजे माऊलींनी स्वातंत्र्य घेतलंय, गीतेतलं स्वधर्म म्हणतात. त्याला अनुसरून दुसऱ्या अध्यायात माऊलींनी सांगितलंय, तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. आता इथे तू स्वधर्म कर म्हणतात. स्वधर्म असा आहे तो कोणत्याही वेळा कोणत्याही प्रसंगात सोडायचा नाही. तो सर्वथा त्याज्य नव्हे हे सांगतात. पुन्हा तो कधीच त्याज्य होत नाही. आता युद्ध करणार नाही ते सोडून दे. तू शत्रूवर दया करण्यासाठी विचार केलास तर त्याने तुझं काय होणार आहे? शत्रूवर दया करायची म्हणून तू धर्म म्हणालास मी सोडून देईल, उपयोगाचा नाहीये तिथे म्हणाले. इतकं स्पष्ट भगवंत सांगतात. भगवंत धर्माचा त्याग कर म्हणजे काय सांगताय हे शेवटी आपल्याला लक्षात येईल. वास्तविक धर्म हा प्रवृत्ती वाढवत असतो, प्रवृत्ती वाढवत असतो. जीवाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आहे. म्हणून मनुष्याने धर्माचा त्याग कधी करू नये हे माऊलींचं म्हणणं आहे. त्यांनी तर काय केलंय? समाजाला धारण केलेलं आहे. धारण केलं म्हणजे काय केलंय? धारणया धर्म इत्युहु. जो समाजाला धारण करत असतो त्याचं नाव आहे धर्म. समाजाला बांधून ठेवतोय तो धर्म. धर्मामुळे समाज नाही, धर्मामुळे समाज आहे. कधी आहे? धर्म म्हणून समाज आहे. समाज आणि धर्म एकत्र आणला कोणी म्हणत नाही. आपण जेव्हा उदाहरण देतो, परदेशात गेलो किंवा अन्य ठिकाणी गेलो आपण, तेव्हा महाराष्ट्रातला कोणी दिसला तर लगेच त्याच्या जवळ कोण बोलायचा प्रयत्न करतो. कोणी एकत्र आणलं मराठी भाषेने आपल्याला. हे परदेशात गेल्यावर महाराष्ट्राचं दिसलं की एका छताखाली सगळे येतात. म्हणजे कोण कोणाला म्हणतंय? समाजाला ज्यांनी धारण केलेलं आहे तो धर्म आहे. आणि म्हणून अर्जुन क्षत्रिय आहे. आत्ता तुझं युद्ध करणं कर्तव्य आहे.
हाच त्याचा स्वधर्म आहे. तरी आता भगवंत म्हणतात सर्व धर्माचा त्याग कर. असा त्याग केला तर जीवाचं अकल्याण होईल. मग आहे काय यात, आहे काय हे पाहणं फार महत्वाचं आहे. पुढे माऊलींनी अनेक स्पष्ट केले. क्षत्रियावर युद्धाचा प्रसंग आला, त्यांनी युद्धात जीवित हानी झाली तरी त्याला कोणताही दोष लागत नाही. तर तुला हे युद्ध केलं पाहिजे हा विचार आहे. तसंच धर्माने जे मनुष्याचं आवश्यक करणं आहे ते केलं नाही तर धर्माचा आणि कुळाचा नाश होईल. धर्म आणि कुळाचाही नाश होईल हे लक्षात घे म्हणाले. माऊली म्हणतात धर्म हा कल्याणकारक मार्ग आहे, तो अत्यंत सुखकर आहे. आणि म्हणून कर्मयोग आहे पहिल्या ह्याच्यात आपण वाचलं की कशाने कर्माने आहे तो, म्हणजे स्वधर्म पालन केलं नाही तर जीवाचा नाश होतो. तसंच वागलं नाही तर कर्म पापरूपच होतं. कर्माशिवाय तर राहू शकत नाही, पण त्याला नाही स्वीकारलं तर ते पापरूप कर्म होतं. म्हणून स्वधर्म हा सांगितलेल तरी पापा वरपडा होशील आणि अपेस ते न वचेल कल्पांतावरी. अर्जुना युद्धरूपी स्वधर्माचं तू त्याग कर. त्याग करशील तर तू पापाचा बळी ठरशील, पाप येईल तुझ्यातून. कल्पांतापर्यंत तुझ्या जवळचा अपयशाचा कलंक दूर होणार नाही. तेव्हा तुला हे का चालणार नाही. म्हणून स्वधर्म आचरण कर, युद्धास तयार हो. एका बाजूला इतकं स्पष्ट करतायत माऊली पहिल्यांदा, आणि मग आता का म्हणतात अमृते तरीजे मारीजे तरी विषयी सेविजे तैसे स्वधर्मे दोष पाविजे ते तुकपणे. हे बघ, अमृत जरी दिलं तुला आणि त्याच्यात विष मिश्रित असेल तरी घेतलंच तरी मरणारच आहेस. तेव्हा तू तुझं स्वधर्म पालन केलं नाहीस तरी ते पाप कर्म होईल. तुझे जो पहिल्यांदा म्हणतोय मला या ठिकाणी पाप लागेल, मी माणसांना मारलं तर माझा कुळाचा नाश होईल, मी पापी ठरेन, गुरुजनांचा अवमान करेन, तेव्हा तू युद्धाला तयार हो. म्हणून त्याच्यावर परत माऊलींनी सांगितलं, पुष्कळ त्यांनी विषय सांगितला. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो यतो युद्धस्थ युद्धस्वै नैवम पापम वाप्यसी. अर्जुना, सुख दुःख जया अपजय हे सारखं समजून सुख जय लाभ प्राप्त व्हावेत अशी आसक्ती धरलीस, दुःख प्राप्त होऊ नये व चित्तात द्वेष न ठेवता युद्ध कर, म्हणजे तुला युद्धाचं पाप लागणार नाही. युद्धाला प्रवृत्त करता येतो, धर्म प्रवृत्त करणारा असतो. ऐशिया मने होवावे तरी दोष न घडे स्वभावे, म्हणून आता
झुंजावे निभ्रांत तुवा. आपुल्या उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांत साहोनी जावे. आपल्या वाट्याचं म्हणजे वर्णाश्रमाचं कर्म करावं आणि ते करताना सुख दुःख होईल तरी ते निवांत अंतःकरणाने सहन करावं. रागद्वेष विकार या सर्व मनोवृत्ती असतात. सुख दुःख लाभालाभ याही मनोवृत्ती असतात. हे त्याचे विशेष भाव झालेले, ती वृत्ती नाही होत. आणि म्हणून जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो तेव्हा त्याच्या वाट्याचं कर्म करतात. त्याचा परिणाम मनुष्यावर होत नाही. वास्तविक सम म्हणजे काय आहे? सम एक स्थिती आहे आणि ती स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती आहे. ही ब्रह्मस्थिती प्राप्त होणं याचं नाव समता आहे. आज जी समता समजतात ती नाही आहे, ही समता. म्हणजे जीवानी मन बुद्धी चित्त भगवंताच्या हिते ठेवून समत्व स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी मन ठेवणं, बुद्धी ठेवणं, चित्त ठेवणं, हिते समत्व स्थिती येते. आणि म्हणून हा आत्मविचारांचा विषय आहे. भगवंत पुढे म्हणतात स्वधर्म कर्मे भगवंतही संतुष्ट होतो. जो स्वधर्म करतो, आपली कर्तव्य कर्म करतो, त्याच्या ठिकाणी भगवंत संतुष्ट होत असतो. मनुष्याने ऐहिक पारमार्थिक सुखाकरता स्वधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. ते आवश्यक आहे तिथे करणं. आणि म्हणून स्वधर्माचरण हे निष्काम भावनेने करायचं आहे. कसं करायचं कर्म तरी? मग सगळी उत्तर माऊलींनी अगोदर सांगितलेली आहेत. हा एक त्याच्यातला महत्वाचा धागा आहे. काय इतर उदाहरणापेक्षा माऊलीचीच उदाहरणं बरी ना. काय म्हणायचंय त्यांना? आधी काय सांगताय? आणि ते सांगताना म्हणतात तुला जर असं वाटत असेल कर्माचं तर तयास सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली तोय अपारा तोषा लागे. हे वीर अर्जुना सर्वात्मक ईश्वरासाठी त्याच्या संतुष्टतेसाठी माझ्या आनंदाने त्याच्या आनंदासाठी विहित कर्मरूपी पुष्पमाला भगवंताला व्हावी. ती भगवंताला व्हायचे. आम्ही जे करतोय कर्म ते पुष्प म्हणून करायचं आहे आणि ते व्हायचं आहे. म्हणजे अशा प्रमाणे भगवंत ज्ञानदेव स्वधर्माबद्दल सांगतात. स्वधर्म करायला एका बाजूला याचा अर्थ काय समजायचा आहे? तर माऊली म्हणतात म्हणून मोक्ष लाभासागी जो व्रते वाहत असे अंगी तेने स्वधर्म असता चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्ष लाभा करता जो स्वतः नाना प्रकारचे व्रताचरण करतो त्यांनी मोठ्या आस्थेने स्वधर्माचं उत्तम अनुष्ठान करावं. म्हणजे कोणत्याही स्थितीत पहिल्या सगळ्या भागात माऊली धर्माचरण कर म्हणून सांगतायत, स्वधर्माचं पालन कर म्हणतायत, कर्तव्य कर्म कर म्हणतायत. इथे कशासाठी भगवंत असं सांगतायत? तू कर्माचा त्याग कर. म्हणजे काय आहे?
आतापर्यंत आपण स्वधर्माचं पालनाविषयी माऊलींचं मत पाहिलं. काय म्हणणं आहे त्यांना? पुष्कळ आहे तो व्या, पण मी ह्या थोड्या आपल्या पुढे विचारायला घेतलंय. आता धर्म स्वधर्म सोडू नये माऊली सांगतात. आणि गीतेच्या विषयी सर्व कर्म सोडून मला शरण ये म्हणताय. म्हणजे काय आहे? तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वदा त्याच नव्हे, परी तरी जेल काय पाये कृपाळूपणे. जरी असलं हे तरी स्वधर्म जो आहे तो केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू नये. युद्ध करणं हा धर्म सोडून आपण शत्रूवर दया केली तर तो अधर्मच होईल. तू हे करू नकोस असं. युद्ध करणं हा धर्म सोडून दया दाखवली तर तो अधर्म होतो. तो अधर्म होतो म्हणतात. जर तुझा धर्म सोडून दुसरा धर्माचा विचार केलास आणि तो पालन केला तरी तो अधर्मच ठरू शकेल. तो त्या ठिकाणी याच पद्धतीने होऊ शकतो. मग वास्तविक मुळामध्येच धर्म म्हणजे काय हा पुन्हा प्रश्न राहतो. धर्म काय? धर्म हा दोन गोष्टीत आहे. एक गोष्ट आहे श्रद्धा. श्रद्धा धर्माच्या बाजू आहे, त्या श्रद्धा आहे. आणि दुसरा आहे विधी. कर्माने भगवंताचा धर्म निर्माण केला तर धर्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. धर्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. धर्म हा समाजाकरता नाही, पण धर्माकरता समाज असतो. धारणात धारणात धर्म इथे धारण आहे, तो धारण करणार आहे तो. म्हणजे धर्माकरता समाज असतो. धर्म एकही आणतोय आणि एका बाजूला त्याचं हे पण म्हणून दोन मार्ग आहे त्याच्यातले आपल्या धर्माचे. एक श्रद्धापूर्वक केलेलं कर्म धर्म म्हणून, आणि दुसरं विधीने. श्रद्धा या अंतःकरणात असतात आपल्या. एखाद्या गोष्टीवर विश्वास राहणं, विश्वास ठेवणं हा श्रद्धा झाली, तो धर्म विश्वास झालाय. तो दाखवता येणार नाही, तो निर्गुण आहे. आणि विधी म्हणजे कर्म आहे. कर्मानी सिद्ध होतं पुन्हा. म्हणून मग आपल्याकडे पूजा अर्चा कशा करायच्या त्याच्यात आखून दिलेलं आहे. पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती. पूजेला सुरुवात करायची म्हटले तर आम्हाला पहिलं गंगा पूजन, शंख पूजन आहे, घंटा पूजन आहे, दीप पूजन आहे. हा विधी झाला. या विधी पाहिला की कळलं पाहिजे हा हिंदू आहे, करतोय ना, उलट सुलट नाही. म्हणून भागवतामध्ये क्रियायोगामध्ये भगवंतानी हाच सगळा धर्म सांगितला. कसा करा, काय करा, काय ठेवा. म्हणून हा मनुष्याकरता निर्माण
झालेला आहे, कल्याणासाठी आहे. धारणा धर्म इत्युहा, ज्या योगाने समाज धारणा होते तो धर्म आहे. जर तू दुसरा धर्म श्रेष्ठ म्हणशील, स्वीकारशील, तर दोषास पात्र होशील, असा विचार त्यांनी सांगितलेला आहे. आता इथे एक भाग वेगळा दिसतो. सर्व धर्मन परित्यज्य, धर्म एकच शब्द वापरला, परित्यज. पण माऊलींनी करताना मात्र स्वधर्माचा त्याग असं लिहिलेलं आहे. किंवा धर्माचा त्याग कसं लिहिलंय? तैसा धर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, तू त्यजूनी त्यासी सकळ धर्म जात. माऊलींनी धर्म आणला, नुसताच धर्म आणला नाही, अधर्म पण आणलेला आहे तो. याप्रमाणे धर्माला कारण असलेले जे अज्ञान आहे, म्हणजे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा तू त्याग करून मला शरण ये. लक्षात आलं? कशाचा त्याग करायचा आहे? अज्ञान. हा धर्म आहे, हा अधर्म आहे, हे सगळ्यात गुंतू नकोस तू. आहे सांगितलेलं आहे. म्हणून आधी धर्म म्हणजे काय आपण पाहिलं, आणि आता त्याच्यामध्ये तू गुंतायला नकोस म्हणून त्यांनी सांगितलं. मग याचाही अर्थ काय? वर्ण आश्रम स्वभाव परिस्थितीनुसार जी कर्मे सांगितलेली आहेत ती कर्तव्य कर्माचा त्याग नाही. त्या कर्तव्य कर्माचा त्याग करायचा नाही अजिबात. मग आहे कुठला त्याग आहे तो? तर अज्ञान आहे त्याच्यातलं ते घालवायचं. माऊलींना काय सांगायचं? अज्ञान घालवायचं. म्हणजे माऊली दोन मत आहेत का? पहिला वेगळा झाला नंतर वेगळा झाला? नाही. पहिल्याचा अर्थ कल्याणासाठी सांगितलेला, करायचा नाही, तुला धर्मपालन केलं पाहिजे. माऊलींनी त्याला पहिले दिलेला आहे स्वधर्म, आणि स्वधर्म म्हणता स्वधर्मातही अधर्म म्हणतायत, धर्म अधर्म. आणि म्हणून जी कर्तव्य कर्माचा त्याग इथे सांगितलेला नाही. तर सर्व कर्मे त्यापासून निर्माण होणारी फळ त्याचा त्याग आहे. जरी हा विधी केला, म्हणून आपल्याकडे काय असतं? सगळं कर्म झालं ते काय म्हणतात? कृष्णार्पणच. मी कृष्णार्पण असतो, शिवा असते तर शिवार्पण असतो, गणपतीला गणपती. मग काय? आम्ही त्याच्यातनं निर्माण होणारी फळं आहेत, कारण ती बद्धाला कारणीभूत होतात. म्हणून माऊली तो अधर्म म्हणताय. कर्म केल्यानंतर बद्ध आलेपणा, कारण दोन्हीही गोष्टी लागतात. मोक्षासाठी पापाचाही नाश लागतो, पुण्याचाही नाश असावा लागतो, तरच तुम्हाला मुक्ती आहे. कारण पापामुळे दुष्कर्माचं फळ भोगायला लागतं, आणि पुण्यामुळे जे काही फळ आहे चांगलं तेही भोगावं लागतं. तेही भोगल्याशिवाय सुटका नाही. आपण ती कर्म धरून ठेवतो, नुसतंच कृतीने म्हणतो, म्हणून श्रद्धा. आणि त्या ठिकाणी हा भाग महत्वाचा आहे. त्याग कशाचा आहे? त्या कर्म फळांचा त्याग आहे. बाजूने अर्थ तशा पद्धतीने लिहिलाय. तैसे धर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ.
तेच त्या ठिकाणी. आणि म्हणून हे त्या ठिकाणी म्हणायचा प्रघात आहे. असं आहे, अर्जुन क्षत्रिय आहे. क्षत्रियाचं कर्तव्य कर्म त्याग करणं हे भूषणवाह नाही आहे. त्याचा परित्याग करून चालणार नाही. पण त्यातून निर्माण होणाऱ्या फळांचा तू त्याग कर, हे सांगताय. एक वाटेल आपल्याला. म्हणून आधी काय बाबांनी सांगितलं ते आपण पाहिलंय. आधी वेळोवेळा काय सांगितलंय? धर्म, स्वधर्माचं पालन सांगितलं. तसंच बाह्यांगाने होणारी कर्म नसून शरीर मन बुद्धीकडून होणारी आणि अंतरंगात जी कर्म होतात त्याचा त्याग कर. मनामध्ये काय काय येतं? विकार असतो, षडविकार, षडउपाधी, अहंता, ममता, ही 14 जणू वलय आहेत जीवाच्या भोवती, अखंड आहेत. आणि ती जन्मालाही कारणीभूत होतात. पुन्हा तिथे थांबलं नाही होत त्याच, ती जन्मालाही कारणीभूत होतात. आणि म्हणून तिथे त्यांनी सांगितलं की बाह्यांगाने होणारी कर्म, तसंच शरीर मन बुद्धीकडून होणारी कर्म जे आहे त्याचा तुला त्याग करायचा आहे. तो धर्माधर्माचा सर्व धर्म परित्यज्याचा अर्थ तो आहे. आणि म्हणून धर्म संकल्पना ही हिंदूंचा आणि संस्कृतीचा गाभा आहे. धर्माचा अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक अर्थ आहे. भारतीयांची आध्यात्मिक ही संपत्ती आहे. म्हणून तिला सनातन धर्म असं म्हणतात. याचा अर्थ असा, नित्य नूतन सदैव ताजी वाटणारी आणि कधीही नष्ट होणारी म्हणजे सनातन धर्म. कधी बघा, ती कोणत्याही काळात असेल, नाश नाही होणार त्याचा. आणि आज हजारो वर्षाची परंपरा आहे, आपल्याला अनुभव आहे. जगात अनेक धर्म आले गेले, पण वैदिक हिंदू धर्म कुठेही तडाखे बसले नाही असं नाही, पण नष्ट नाही झाला. नष्ट नाही झाला. तरी कर्तव्य कर्म करताना निर्माण होणारा, आता महत्वाची गोष्ट, कर्तृत्व अभिमान आणि कर्माचा अभिमान, मी केलं, माझं आहे, या दोन्ही गोष्टीमध्ये त्याग सांगितलेला आहे. तो त्याग अभिप्रेत आहे भगवंताला. तू जे म्हणतोस अर्जुना, मी कर्म केलंय, मी युद्ध करेन आणि लोक मरतील, 10व्या अध्यायात त्याला दाखवलंय कसं आहे विश्व. बाबा, विश्वरूप दर्शनामध्ये तू जरी आता युद्ध केलं नाहीस तरी हे सगळे काळाच्या उतारात जाणार आहेत, सगळे जाणार आहेत, तूही त्यातच आहेस. मग हे कोण आहेत, कसे आहेत, हा सगळा त्याच्यामध्ये महत्वाचा धागा किंवा भाग आहे. आणि म्हणून धर्म तत्व हे चैतन्यवत आहे, दिव्य जाणीव आहे. तर तत्व स्पर्शाची तुलना कशाशीही करता येत नाही. मग परित्याग कशाचा करायचा? आम्ही जो परित्याग करायचा म्हणताय ते कर्तृत्वाचा अभिमान. मी केलं, माझ्यामुळे झालं, मीच होते म्हणून त्यांचं सगळं झालं, नाही तो कोण विचारत होतो. आता सेवानिवृत्त सगळेच आपण, सगळ्यांना अनुभव असेलच.
तसाच आहे, अभिमान आहे, मी केलं, भगवंतानी माझ्याकडून करून घेतलं, तोंडी सांगायला, मनात नाही. जे अंतरंगात येतं तेच पुढे बाहेर पडतं. आणि म्हणून हा परित्याग आहे, त्या ठिकाणी ते सगळं दिसून येतं. आणि अभिमान आहे, मी केलं, माझं आहे, मी मिळवलं आहे. अरे हो, मिळवलं, पण कशाच्यामुळे? भगवंताच्या कृपेमुळे मिळालं. भगवंतानी आपल्याला केलंय, दिलंय, याची कृपा आहे ती मोठी. हा भाग आहे, याचा त्याग त्यांनी म्हणून सांगितला, त्याचा त्याग तू कर बाबा. तसंच कर्म करताना वाट्याला येणार दुःख, विक्षेप, खंत, निराशा, विकार, वेदना, या सगळ्यातनं शरीर, मन, बुद्धीतनं होणाऱ्या संमिश्र भावना किंवा क्रिया, याचा त्याग करायचा आहे. तो परित्याग आहे. निराश होतो माणूस, दुःखी होतो, खूप आनंदित होतो, मर्यादा ठेवा. भगवंतानी दिलं ही भूमिका ओठात आणि ओठात दोन्हीकडेही पाहिजे. ओठात नुसतं उपयोग नाही, ओठातही तेच पाहिजे. आणि म्हणून ज्यासाठी धर्म हा श्रद्धा आणि विधीत आहे. श्रद्धा ही सगुण निर्गुण आहे आणि विधी हा सगुण आहे. दोन्ही एका बाजूनी हा परमात्मा, धर्म परमात्मा आहे. याच्यामध्ये आणि काय होतं? एक महत्वाची गोष्ट, याच्यामधून धर्मातच नीतीचा समावेश आहे. आमच्याकडे नीती स्वतंत्र नाही आहे. नीती हा विषय हा धर्माला अनुसरून आहे. धर्माला अनुसरून आहे. सदाचाराचे नियम आहे, अनुसरूनच आहे ना. म्हणजे जीवनातील कर्तव्य सांगितलेली आहेत ती आहेत. परिस्थितीप्रमाणे सामाजिक राष्ट्रीय कर्म असतात. राष्ट्रीय कर्म असतात, नुसतं नसतं. काय असतं बघा, मध्यंतरी आहे, पूर वगैरे खूप आला होता. काही लोकांनी मग सगळं घरोघरी जाऊन ज्याचा परिणाम पुरावरती ज्यांच्यावर झालेला नाही त्या लोकांनी सांगितलं होतं की काही पोळ्या ते करा आणि 1, 2, 2, 4, 4, 5, 5 फार तर आणून द्या. एक कुटुंब होतं, आम्ही अमक्या वेळेला न्यायला येऊ हे त्यांनी जाहीर केलं होतं. आता गंमत बघा, जाहीर केलं त्याप्रमाणे ही मुलं, काही लोक मुलं गेली एका कुटुंबात. सगळे मुलगा, मुलगी, बायको, नवरा, म्हणजे कुटुंब सगळे उत्तम प्रकारच्या मिळकतीचं असलेले, उत्तम प्रकारचे सगळेच जण मिळवतात. कोणी नाही असं काहीही नाही. त्यांच्याकडे ते गेले मागायला, निरोप मिळाला का? मिळालं म्हणाले. मग देताय ना पोळ्या? कशासाठी आम्ही द्यायच्या? आम्ही कशासाठी द्यायचा? आमचं देण्याचं काय कारण आहे? तुम्ही ढीक ठरवाल. आम्ही टॅक्सेस भरतो, आमच्या कुटुंबातनं जास्तीत जास्त टॅक्स आमचा जातो, मग त्या पैशाचं काय करतात?
ते विचार सोडून अशी भिक्षा कसं आहे मागत येणार? हे राष्ट्रीय कर्तव्य होत नाही. मग परिस्थिती काय, वेळ काय, काळ काय, लोकांना अन्न नाही आहे, सगळे पाण्यात वाहून गेलेले आहे, याचा विचार नाही. तर आम्ही का देण्याचं कारण, हीच भाषा जर काढली तर कसं होणार आहे? मुलं नाराज होऊन परत आली ती लोक. नका घेऊ म्हटलं, कशाला उगीच त्यांना डिस्टर्ब करताय, कशाला करायचं? अशांच्याकडे अजिबात दिलं तरी घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही टॅक्स भरतो, त्याला उत्तर काय? आमचं कर्तव्य काय आहे, आम्ही करतोय काय, आम्ही बघतोय काय? आणि म्हणून ही सामाजिक राष्ट्रीय कर्तव्य आहे. खरं सामाजिक आहे, राष्ट्रीय आहे. आता एक आपल्या इथल्याच गोष्टीची गंमत सांगतो, वस्तुस्थिती. राष्ट्रीय या भूमिकेवर आपला उत्सव चालला असताना राजीव गांधींची हत्या झाली होती. आता इथे सगळंच त्यावेळेला बंद, राष्ट्रीय दुखवटा, काय करायचा प्रश्न, असा लोकांच्या पुढे विचार सुरू. त्याच्यात काही लोकांनी सांगितलं आपला काय राष्ट्राचे आहे, ते असतील राष्ट्रपती, तिकडलं तिकडे, आपल्याला काही थांबायचं कारण नाही, आपलं महाराजांचा वर्षातला आहे आणि आपल्याला ते जेवण इथे प्रसादाचं करायचं. शेवटी उभं राहून बोलावं लागलं कटू 4 शब्द, इथेच झाला. म्हणलं नाही चालणार, ते कुठलंही असोत, चांगले असोत, वाईट असोत, योग्य असो अयोग्य असो, राष्ट्रांनी आज दुखवटा आहे, राष्ट्रीय पंतप्रधान होते, त्याचा विचार केला तर कुठला पक्ष, कोण, काय, काही संबंध नाही आपला, आपलं त्याला म्हणा आमचा संबंध नाही, हे करायचं नाही. अगदीच वाटतंय ना. मग इथे आम्ही शिरा शिजवला आणि एकेकाला 2 भर दिला कीर्तन झाल्यावर. नाही म्हटलं, आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे का नाही, काही भावना आपल्याला काही आहेत का नाही, त्याचा विचार करावा लागतो परिस्थितीमध्ये, आणि मग तुम्हाला त्याचा निर्णय करावा लागतो. पण आपण उत्सवात केलं नाही, आणलेलं सगळं तसं ठेवून दिलेलं होतं. परिस्थिती अशी असते, आणि म्हणून ते सांगतायत सामाजिक कर्तव्य या सगळ्या गोष्टीमध्ये प्रेम, आदर, दयाशीलता, सौजन्य, सहकार्य, आप्तेष्ट, मित्र, समाज, राष्ट्र हे कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी या भूमिकेने करायच्या असतात. एकच एक धरून चालत नाही. शेवटी आपली प्राधान्यता राष्ट्राला, हे लक्षात घ्या. आणि दुसरं महत्वाची गोष्ट सांगतो, स्वातंत्र्य सैनिक स्वतः महाराज होते. मुंबईच्या ह्याच्यामध्ये असताना तिथे लोकहितवादी देशमुख त्यांचे काका होते, राजकारण त्यांच्या घरात होतं, त्यामुळे आयुष्यभर त्या लोकांनी त्यावेळेला खादी वापरलेली होती. आणि आत्तापर्यंत त्यांचे जे अनुयायी होते ते शेवटचे अनुयायी म्हणजे दादा घाणेकर खादी वापरत होते. कधी त्यांनी वेगळा वापर केला नाही. खादीचा शर्ट आणि धोतर. हे का सांगतोय, ही एक राष्ट्रीय भावना असते. नुसता देव करून नाही चालत,
राष्ट्र हा सुद्धा देव आहे. राष्ट्र हे सुद्धा देवतेचं स्वरूप आहे. तेव्हा आपल्याला तेही पाहावं लागतं आणि त्याचा त्याग करून चालणार नाही. देव म्हणतोय ते तुला पालन केलं पाहिजे कर्तव्य म्हणून. शारीरिक, मानसिक, बौद्धिक कर्मातून धर्म अभिव्यक्त होत असतो. धर्म हा त्यातनं अभिव्यक्त होतो. या सर्वातून ममता, आसक्ती, अभिमान, कामना निर्माण होतात. त्याचा त्याग करायचा आहे. तो त्याग आहे. सर्व धर्मन परित्याज्य. परित्याज्य तो आहे. प्रत्यक्ष कर्तव्य कर्म विहित कर्माचा त्याग नव्हे, हे लक्षात घ्यायचं. विहित कर्म जी सांगितलेली आहे, वर्णाश्रमाप्रमाणे असतील, सामाजिक असतील, राष्ट्रीय असतील, ती कर्तव्य करायची आहेत. त्याचा त्याग सांगितलेला नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून तो त्याग नव्हे हे लक्षात घ्यायचं. भगवंताला शरण जाणं म्हणजे काय? आता पुढचा विषय आला, तिसऱ्या पातळीवरचा. हा परित्याग पाहिला आपण. आता भगवंताला शरण जाणं म्हणजे काय? तो म्हणतोय मामेकम शरणम व्रज, मालक तू शरण ये. म्हणजे काय? एकदा सर्वच कर्माची फळं भगवंताला अर्पण केली की भक्ताचं चित्त निरंतर भगवंताच्या ठिकाणी राहतो. निरंतर राहतो. आणि त्याच्यासाठी माऊलींनी छान ओळी केल्या, रचल्या. जे तुला आले कर्मनाशे ते आदिपुरुषी अर्पित आहे. तू मलाच सर्वस्व अर्पण कर. जे जे कर्म करशील ते, त्याच्यामुळे चित्त निर्विकार राहतं. जसं उदाहरण म्हणजे जसं प्रल्हादजींचं होतं, अखंडपणे श्रीहरीचं स्मरण होतं, चिंतन होतं. हे चिंतनच केवळ नव्हतं, बघ होत, पण ते नुसतंच नव्हतं. तर भक्त हा सदैव भगवंतावर अवलंबून असतो. कृतीने म्हणाय, तोंडाने म्हणायचं नाहीये, कृतीने. आम्हाला तसं म्हणून चालणार नाही. आम्ही कृतीने म्हटलं पाहिजे. अवलंबून असतो, त्याच्या सेवेत तो मग्न असतो. त्याचं नाव आहे शरणम व्रज. असा तू मला शरण ये. एक नुसता श्लोक नाहीये तो, माऊलींची एकच ओवी नाही, तसे इतका भावार्थ दडलेला. आणि म्हणून माऊली म्हणतात, तैसा मी एक वाचूनी काही, मग भिन्ना भिन्न आत नाही. सोहम भावे तयाच्या ठाई अनन्य होय हो. शरणाच्या व्याख्या सुद्धा माऊलींनी व्यक्त केल्या आहेत. शरण म्हणजे काय आहे, शरण ये म्हणजे काय म्हणतात, त्याच्या व्याख्या सांगितल्यात माऊलींनी. पै आपले भेदे विण, माझे जाणी जे जे एकपण, तयाची नाव शरण मग तेणे गा. पुढच्या ओळीत ते का म्हणतायत, जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मग शरण येणे तैसे ऐक्य करी. तोही विचार आहे. पुढे परत तिथेच सांगतायत, सुवर्णाचे मणी सोनिया, ये कल्लोळ तैसे पानिया, तैसा मग मज धनंजया
शरण येत. कसा तू शरण ये हे सांगितलंय. विचार आपल्याला काही करायचा नाहीये. माऊलींनी तिथे सोडवून टाकले. आता तू परत मला म्हणशील की शरण ये म्हणजे काय करू आणि तू करतोस म्हणजे काय. देवाने हेच उत्तर देऊन टाकलं. तिथे शरण म्हणजे का स्पष्ट केलंय, मीपणाची जाणीव आणि आपलेपण संपून जाऊन केवळ भगवंताला शरण जाणे. मातीचा घडा जसा फुटून, माऊली म्हणताय, जैसे घटाचे नाश आहे, फुटून जावा. घट आकाशाला सहजपणे आकाशात मिसळत. त्या घटा आकाश जसं असतं, घट असतो फुटला तर घटा आकाश जे असतं आपलं ते मूळ आकाशाला मिळून जात. तसा जीव भगवंताला एकत्र मिळाला की त्या ठिकाणी त्याला एकच दिसू लागतं. म्हणजे काय, जीवा शिवा ऐक्य झाले, जग ब्रह्मची दिसे, राममय वृत्ती झाली, आता काय उणे. एकाकार भासे ते एकाकार वाचणार आहे, नुसतं नाहीये. आणि म्हणून मातीचा घडा जसा फुटून जावा, आकाश सहजपणे आकाशाला मिळत, तसा जीव हा भगवंताला मिसळतो, दोघांचं ऐक्य होतं. थोडक्यात दुसरा भाग, जीव दशा संपून जाते. असं शरण जायचंय. नुसतं देवा मी तुला शरण आलो नाहीये, आम्ही नुसतंच म्हणणार आहोत शरण शरण हनुमंता तुम्हा लो रामदूता, आणि सगळं आम्ही आमचं स्वत्व ठेवून बसलेलं असतो. कोण कुठे चुकतंय इकडे लगेच लक्ष आमचं. पण असं नाही वाटत. शब्द आहेत ना संतांचे आहेत ना, चुकूत आहेत, संतांचे शब्द आहेत, आपण त्याचा स्वीकार करू. बोलायचं नसतं अशा वेळेला, पण आम्ही नाही तसं. मी त्या अनुभवातनं गेलोय म्हणून बोलतोय. त्याच्यामुळे हा त्याचं बघायचंय आपल्याला. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा शब्द फार छान आहे. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तू येईल तसं बोल ना. नाही तया वीण भुकेला विठ्ठल, त्याच्यासाठी भगवंत भुकेलेला नाहीये. तुझा भाव काय आहे त्याच्यावरती तो अवलंबून आहे. आणि म्हणून ते स्वरूप त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जीव शिव ऐक्य आहे. सुवर्णाचे मणी सोनया, सुवर्णाचे मणी आणि सोन्याशी, आणि पाणी आणि लाटाळे जसं असतं नातं, त्याप्रमाणे भगवंताला तू शरण ये. म्हणजे भगवंताची मामेकम शरणम व्रज. तू जवळ काही ठेवून येऊ नकोस. तू तुझं म्हणून काही जवळ ठेवून येऊ नको, माझं म्हणून येऊ नको. सगळ्या जीवनात या सगळ्या गोष्टींची खरोखर साधक म्हणून बोलेन मी, खरोखर कठीण जात असं आहे या ठिकाणी. आणि म्हणून तसा तू आलास तर पापापासून तुला मुक्त करेन. म्हणजे काय होत आहे, मनुष्याला शुभाशुभ कर्माचं सदैव बंधन करत असत. हे जन्म मरणाला कारणीभूतही असत. हेच बंधन एक प्रकारे पापाचं फळ आहे. जन्माला येणं म्हणजे पापाचंच फळ आहे. भोग भोगायला यावं लागतं ना, त्याचंच नाव आहे पाप.
त्याचाच पाप आहे. आम्ही म्हणतो चांगलं आहे, परंतु बरोबर आहे, ते काही वाईट आहे असं नव्हे, पण त्याचा उपयोग केला तर. आता या ठिकाणी देहाबद्दलची वर्णन किती केलेली आहे, पण तरी सुद्धा आमचे संत काय म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अनंत सर्व काळ. तो देह पवित्र होतो. तसंही ते पण आहे की जन्म मृत्यू हे सगळं पापाचं फळ आहे. भगवंताला सांगायचंय, मला शरण आला तर सर्व बंधनातनं तुला मुक्त करेन. पापही वलयातनं दूर करेन, पुण्य वलयातनंही दूर करेन. हेच पापातून मुक्त करण्यासाठी आहे. तैसे अद्वितीय मज शरण रागे विगालिया तुझ, धर्माचे सहज लागेल. याकरता अद्वैपणे मला शरण आल्यामुळे तुला धर्म अधर्माचं फळ बाधणार नाही. तुला काही बाधणार नाही त्याच्यामध्ये, काळजी करू नकोस. कारण कर्तव्य कर्म करताना पाप आणि पुण्याचा विचार करू नकोस. म्हणजे तू जे युद्धाला तयार नाहीयेस, म्हणतोयस मी युद्ध केलं तर जातीचा नाश होईल, कुलनाश होईल, धर्माचा नाश होईल, ते काही होणार नाहीये. तू त्याची काळजी करू नकोस. पण येशील कसा, असा आलास तर त्याच्यातनं तुला मुक्त करेल. देव भक्त ऐक्यावरती वस्तुस्थिती अशी आहे, पाप आणि पुण्य संपून जात. देव आणि भक्त यांचं ऐक्य झालं की ते संपून जात. यासाठी नित्य नैमित्तिक कर्म दोषरहित करावी. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे सद्भाव असला पाहिजे. सद्भाव आहे तिथे, अहंता ममतेचा त्याग आहे. भगवंताला सर्व कर्म अर्पण करायची ही स्थिती होते. नुसती कृती नको, अंतरंगात नाही तो त्याग झाला पाहिजे. मी हे विसरलो हेच व्हायला पाहिजे. मी हे केलं विसरलं पाहिजे. आम्हाला तेच होत नाही. महत्वाची गोष्ट काही असेल तर, आणि त्याच्यासाठी देवाने सांगितलं शेवटची स्थिती म्हणून की तू त्या ठिकाणी कसं कर बाबा, हा विचार त्यांनी सांगितला. आता आपल्याला जो बघायचा तो सुचा महासुचा एवढा जो विचार आहे तो आपण उद्या पाहू. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा नाम करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरु सद्गुरु केशवराव महाराज की जय. जय जय.